विधिमंडळातल्या फोटो सेशनमध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये. सत्ताधाऱ्यांच्या आग्रहानंतरही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं. की अंबादास, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. सोन्याचा चमचा घेऊन दानवे जन्माला आले नाही, या एकनाथ शिंदेंच्या टोमण्याला उद्धव ठाकरेंचं सणसणीत उत्तर. आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29, तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल. म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभागृहामध्ये थेट उद्धव ठाकरेंना ऑफर, तर विधिमंडळ परिसरामध्ये ठाकरे फडणवीसांची भेट. चिंता करायची गरज नाही. जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन, मी पण तेच म्हणतो मी पुन्हा येईन, पण ते कुठून येईन ते विचारू नका. अंबादास दानवेंची फटकेबाजी. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग. नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसे आक्रमक. मराठीमध्ये आलेली एफआयआर स्वीकारण्यास नकार दिल्यानं बँकेच्या बोर्डाला फासलं काळं. मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं टॉवेल आणि बनियान आंदोलन. महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो असं म्हणत विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी. कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम. आपल्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे. प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप, तर दीपक काटेबद्दलचा बावनकुळेंचा व्हिडिओ गायकवाडांनी दाखवला. दरम्यान प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला. मंगळवेढ्यात विवाहित महिलेनं प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव. वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं. कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप. नागपुरात गेल्या 2 दिवसात 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. नीट परीक्षेमध्ये अपयश आल्यानं उचललं टोकाचं पाऊल. पडलं, पण त्यांनी एकमेकाशी देखील संवाद साधला नाही. यावरनं पुन्हा एकदा त्यांच्या आपापसातलं असणारं जे काही वैर आहे, राजकीय वैर, ते सभागृहाच्या या प्रांगणात देखील दिसून आलेलं आहे. याच विषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहे. उदय, या सगळ्या फोटोमध्ये एक दिसतंय की मधोमध नीलम गोरे बसल्यात, एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसरीकडे एकनाथ शिंदे समोरासमोर आले, पण बोलणं देखील टाळलंय. अगदी बरोबर आहे. एक खूप विलक्षण क्षण जो आहे विधान भवनामध्ये आज पाहायला मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोटो सेशनच्या कार्यक्रमाला आले त्यावेळेला त्यांची खुर्ची ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी ठेवण्यात आली होती. मात्र तिथे बसण्यात त्यांनी काहीच नकार दिला. ते उपसभापती विधान परिषद नीलम गोरे यांच्या शेजारी जाऊन बसले. त्यांच्याशी त्यांनी बोललो, त्यांनी चर्चा देखील केली. मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आले, नजरानजर आली. मात्र प्रत्यक्ष भेटणं दोन्ही नेत्यांनी टाळलं. दोघांनी पसंत केलेलं आपल्याला अगदी एकमेकाला तरी नमस्कार देखील घातलेला नाहीये, एक सभागृहाची प्रथा म्हणून. आणि परत एकदा आपण बघूयात काय झालं. बघा, उद्धव ठाकरे पाठीमागच्या बाजूने पुढे आले. ते क्षणभर मुख्यमंत्री समोर दिसले म्हणून त्यांच्यासमोर थांबले. त्यांनी त्यांना नमस्कार केला. एकनाथ शिंदे देखील तिथे उभे होते. अगदी पाठीला पाठ लावून ते उभे आहेत, म्हणजे पाठ झालेली एकमेकाला. पण यावेळी तिने एकमेकाशी बोलणं देखील टाळलेलं. अंबादास दानवे पळत पळत पुढे आले. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगण्याचा प्रयत्न केला असेल की त्या बाजूला खुर्ची वाढवली की तुम्ही माझ्या खुर्चीवरती बसा, पण त्यांनी त्यांना सांगितलं की आपण तिथेच बसावं, मी या ठिकाणी बसतो. नीलम गोरेंच्या शेजारी ते जाऊन बसले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी बोलणं टाळलंय. अगदी नजरानजर करणं देखील टाळलं. नमस्कार चमत्कार देखील झाला नाही. नीलम गोरेंशी ते बोलले, चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलले आणि तिथंच त्यांनी बसून घेतलं. या दृश्यात आपण बघतोय की हे सगळं घडतंय याची कल्पना अंबादास दानवेंना आलेली होती, म्हणून ते त्यांना तिथं बोलवण्याकरता देखील आले.
की आपण या बाजूला येऊन बसा, खुर्ची वाढवता येऊ शकते की किंवा तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा, असं देखील ते सांगण्यासाठी आलेले होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना नकार दिला आणि त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या बाजूला जाऊन बसून घेतलं. एकीकडे नीलम गोऱ्हेंच्या डाव्या हाताला जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे दिसत आहेत, उजव्या हाताला उद्धव ठाकरे आहेत आणि नीलम गोऱ्हेंनी एकनाथ शिंदेंना बसायला सांगितलं. पुन्हा एकदा हे दृश्य पाहूयात. बघा, उद्धव ठाकरे पाठीमागून पुढे आले. घडलं काय बघा, नमस्कार चमत्कार झाला मुख्यमंत्र्यांबरोबर. अगदी समोरासमोर आलेले होते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, पण त्यांनी एकमेकाशी बोलणं टाळलं. नजरानजर देखील झाली नाही, नमस्कार तर केलाच नाही. आता एकनाथ शिंदे जे आहेत ते नीलमताईंना सांगतात की तुम्ही बसून घ्या, का चिंता करताय, का फिकीर करताय, ते बसतील त्यांचं. असं देखील एकनाथ शिंदेंचा नीलम गोऱ्हेंना सांगण्याचा प्रयत्न असू शकतो. यावेळी नीलम गोऱ्हेंनी बसून घेतलं, उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी जाऊन बसून घेतलेलं आहे. परत एकदा आपण पाहतोय ही दृश्य पुन्हा दाखवण्याचा असा प्रयत्न आहे की या सभागृहात कायम असं म्हटलं जातं, मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. पण दोघांमधले मनभेद आणि राजकीय वैर पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून आलेलं आहे. अंबादास दानवे देखील त्यांना हे सगळं घडतंय त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना बोलवण्याकरता आलेले होते आणि तेव्हा उद्धव ठाकरेंनी तुम्ही तिथंच जाऊन बसा, मी इथं बसतो असं म्हणत त्या ठिकाणी बसून घेतलं. पण त्याच वेळी आपण जर पाहिलं तर नीलम गोऱ्हे या उभ्या होत्या आणि नीलम गोऱ्हेंना एकनाथ शिंदेंनी बसून घ्यायला सांगितलं. पण हा बसण्याचा आग्रह जो आहे त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केलेलं नाही आहे आणि अर्थात नीलम गोऱ्हेंनी देखील त्यांना तुम्ही बसून घ्या असं सांगण्याची तसदी घेतली नाही. पण या सगळ्या दृश्यांमधनं परत एकदा या दोघांमधलं राजकीय वैर जे आहे हे समोर आलं. सभागृहातल्या भाषणात देखील त्याने एकमेकाला टोले लगावले, चिमटे काढले. पण इथे या फोटो सेशनमध्ये बसताना देखील जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंना बसण्याचा आग्रह जो आहे हा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला असेल किंवा तुम्ही इथे बसा असं त्यांनी म्हटलं असेल. पण तो आग्रह नीलम गोऱ्हेंनी केला नाही, एकनाथ शिंदेंनी करण्याचा तर प्रश्नच उरत नाही, कारण ते समोरासमोर आले होते, ते एकमेकाशी बोलले देखील नाहीत, नजरानजर देखील झाली नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंनी एक वेळ मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला, विधानसभा अध्यक्षांना नमस्कार केला, पण जणू काही एकनाथ शिंदे इथं उभेच नाही आहेत या आविर्भावात उद्धव ठाकरे देखील पुढे निघून गेले आणि त्यांना बसण्याकरता चंद्रशेखर बावनकुळेंनी जागा करून दिली. अंबादास दानवे या सगळ्या धावपळीत हे घडतंय लक्षात आल्यानंतर पुढे आले आणि त्यांना बसण्याकरता आग्रह केला. चला, जे काही घडलं त्यावरती आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर पत्रकार रविकिरण आहेत. रविकिरणजी, हे दृश्य आपण देखील बघितलं, कसं बघता आपण याकडे? पहिली गोष्ट अशी, हे दृश्य असं होतं की त्यांचा एक माजी मुख्यमंत्री म्हणून मान म्हणून त्यांची जागा ही सभापतींच्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते, त्यांच्या बाजूला होती, पण त्यांनी तिथं टाळलं बसायचं आणि त्यांनी मला वाटतं नीलमताई गोऱ्हेंना विनंती केली की आपण बसा, मी तुमच्या बाजूला बसतो. आणि ते एकमेकांकडे त्यांचा दृष्टिक्षेपही नव्हता, म्हणजे ती कटुता तर जाणवतेच त्यांच्यामध्ये. हा एक महत्वाचा हे म्हणजे ऑकेजन असतो की अशा वेळेला फोटोसाठी सगळे त्यांच्या प्रोटोकॉलनुसार बसतात, परंतु उद्धव ठाकरेंनी हा प्रसंग टाळलेला आहे, हे यातून स्पष्ट होतं. कदाचित ती कटुता कायम असावी, हा पहिला प्रसंग. दुसरं, विधान परिषदेमध्ये सुद्धा दानवेंना जेव्हा निरोप दिला जात होता तेव्हा झालेल्या भाषणांमध्ये पण थोडंफार तो विषय निघालाच. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे ती ऑफर दिली त्यांना, परंतु सध्याचे संबंध पाहता त्यांचे ठाकरे आणि मुख्यमंत्री यांचे संबंध पाहता हे काही शक्य नाही दिसत. बाकी पक्षात खेचाखेचीचा कार्यक्रम तर सगळेच करतायत आणि सत्ताधारी बाजूकडनं वारंवार प्रयत्न होतात की उद्धव ठाकरे यांचे जास्तीत जास्त सहकारी आपल्याकडे घेतले पाहिजेत आणि ते सुरूच आहे. एवढ्या दोन गोष्टी यातनं दिसून आल्या. पण राजकीय कटुता जी आहे ती वारंवार त्यांची समोर, म्हणजे आज सभागृहात भाषण करताना देखील पहिल्यांदाच ते समोर आले होते, पण या फोटोतनं देखील ते दिसून आले रविकिरणजी. अहो, अगदी. आणि मला वाटतं ते कटुता ती इतक्या सहजासहजी संपणार नाही, कारण दानवेंच्या निरोपाचं भाषण करत असताना वारंवार उद्धव ठाकरेंनी 2-3 वाक्य महत्वाची वापरली की ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, परंतु भरलं ताट पण त्यांनी काही हे केलं नाही, सोडलं नाही. म्हणजे हे म्हणजे अर्थात त्यांना असं म्हणायचं होतं की दगाबाजी केली नाही. महत्वाचा प्रश्न तो आहे. तो टोमणा कुणाला होता हे तर सर्वांच्या लक्षात येतच. राजकीय कटुता आहे आणि शिवसेनेमधून आजवर इतिहासामध्ये जेवढी लोक गेली त्यांच्याबद्दल सेनेमध्ये म्हणजे मूळ आता ठाकरेंची सेना राहिली नाही असं म्हणत जरी असली तरी शेवटी शिवसेना आणि ठाकरे हे आहेच समीकरण. तर त्या ठाकरेंच्या सेनेमध्ये फारसं मान दिला जात नाही. गेलेल्या माणसाला
काय काय शब्दांनी बोललं जाते हे आपण पाहत आलेलो आहोत. त्यामुळे ही कटुता संपणं हे आजच्या घडीला तरी अशक्य आहे. पण या सगळ्याच्यात या दृश्यांमध्ये आणखीन एक जर आपण लक्षात घेतलं असेल तर नीलम गोरे ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या, त्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. त्यानंतर नीलम गोरे एका बाजूला झाल्या, उद्धव ठाकरेंनी नीलम गोरेंच्या बाजूला बसणं पसंत केलं. पण त्याच वेळी एकनाथ शिंदेंनी नीलम गोरेंना असं म्हणलेलं की तुम्ही बसून घ्या. पण हा आग्रह नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना मात्र केला नाही. नाही, नीलम गोरेंचं आपण महत्वाचं एक निरीक्षण मी आठवण करून देतो आपल्याला, की मागे जेव्हा उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि नीलम गोरे जेव्हा पक्ष बदलून म्हणजे त्या गटात गेल्या होत्या, तेव्हा त्या सभापतींच्या आसनावर होत्या आणि त्यांनी एक चिठ्ठी पाठवली होती उद्धव ठाकरेंना. तो प्रसंग छापूनही आलेला आहे वर्तमानपत्रांमध्ये आणि आपल्याकडेही तो म्हणजे मला वाटतं त्याचं वर्णन आलेलं आहे. ती चिठ्ठी उद्धव ठाकरेंनी वाचलीच नाही, ती त्यांनी खिशात ठेवून दिली. तर तेही आपण नोटीस केलं होतं, तेही त्याची दखल घेतली होती. शिंदे असोत किंवा नीलम गोरे असोत, हे शिवसेनेमधून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल फार काही आत्मीयता किंवा प्रेम असण्याचं काही कारण दिसून आलेलंच नाही. तो एक त्यांच्या शिवसेनेच्या चॅप्टर मध्ये आपण म्हणतो ना, त्यातला एक असा एक अप्रिय असा चॅप्टर आहे बरोबर. जो त्यांना छळत असणार. आणि मला वाटतं त्यामुळेच आज सुद्धा ह्या फोटोच्या प्रसंगी शिंदेच्या बाजूला बसायचं त्यांनी टाळलं. उलट त्यांनी नीलमताईंना रिक्वेस्ट केली की तुम्ही बसा, आणि म्हणून ते पलीकडे बसले. हो हो, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. चला, राजकीय घडामोडी वेगाने घडतायत आणि त्यावरतीच खरं तर आपण माहिती जाणून घेतोय.